जय श्री महाकाल मंडळी, जय महाराष्ट्र, जय कांते सगळ्यातले. तर मंडळी 2 दिन आहे ना आपला ब्लॉग काही इरांत आणि पण आता या 2 दिनना ब्लॉग आपला येईन, कारण की विषय असा होता की पाणी चालू होता, मोबाईल काढायला टाईम नाही होता आणि आम्ही आठ एक बंधारा मग थांबेल जाते. 2 दिन आहे ना आम्ही आठच थांबेलेत. तर आज आम्हाला आज 3रा दिन आहे. तर ते का तुम्ही आवाज एक बंधारा आहे. तर आठच आम्ही थांबेलो. रात्री इथला जबरदस्त पाणी पडणार पाहिजे बट गयाला लागे. तर आम्ही 8 एक टाकलो होता आमना गाड्या त्या बी वल्लावी घ्यात मग टेक आम्ही 8 ऊन दूध 5 वाजता आणि आता ते का आता आडे आम्हीच थांबेलेत. गोविंद भाऊ रात्री काय आलो होता आपला सांगा बरं. रात्री बस 2 वाजता उठ पडत गिली हो गई रात्री झपलं तू डायरेक्ट गेली हो चला बापरे म्हणतं. आणि ते नंतर झपत लागणे नाही बरं मंडळी. आता ते का स्लिपिंग वगैरे असं पडेल तर आता थोडंफार झोपतो आम्ही दुपारले. तर आधीच थांबेल आम्ही आधी तरी काय अशा प्रकारे सगळे काय आठ आपले एक टर्नर लागावे. ती टर्नर ती 4 ते 5 किलोमीटरनी आहे आणि उद्या का सगळा पहाडी एरिया आहे. आणि ते का तुम्ही कसं पाणी वाहिरा ना रात्रीच नाही तर जबरदस्त पाणी वाहिले मंडळी. बेकार पाणी पडा ना अजून पण ते का देवा पुरा भुरा बसक देऊ जायले. आणि आहे ते का कसं आडे टपला आले म्हणजे या टप महाडे पाणी गेला ना वरती. तर ते आता वरती चढणार होतात तेच ती 4 पत्रीनं तिनं पण पाणी वगैरे काढली ना आणि चांगलं मोठं एकदम हॉलला माईक करेल नाही आणि सगळी झोपानी सोय होती. तर आतलं सगळं जण आडे उठीशीन या साईडला उंतात आणि या ते सगळ्या गाड्या आहेत ना या वाटा वल्लाऊ जायलेत. आणि आपले शिवशक्ती ते गाडे पार्क करेले आणि कूलर वगैरे चालू होतं म्हणून आपला कपडा वगैरे पण सुकायला आणते का आपण कपडा वगैरे कूलरमा टाक दिलेत. हे आपला कपडा आडे आणि कूलर चालू होतं तर आता बंद कर दिले. तर आपण आता चालू कर सुटतेले आणि या दे का आपला महादेव महाकाल महाराज आडे विराजमान आहेत. आता मंडळी तुमले राजस्थानना लोकदेवता म्हणजेच बाबा रामदेव याचं दर्शन करायला दिसून तुमले. जय बाबारी. हे देखा आपला योगेश्वर भगवान श्रीकृष्ण, महादेव, हनुमानजी, बाबा रामदेव, माता पार्वती, बाबा श्याम, गणपतीजी. तर मंडळी विषय असा आहे की बाबा रामदेवजी जे आहेत ना आपण ज्या द्वारकाधीश आहेत ते आपला द्वारकाधीश तेच अवतार आहे बाबा रामदेवजी. तेच पोखर या ठिकाणी तेच अवतार लिहिता पुढं आमना कांदेस मा काटूवाला तुना नाव शे. तर आयरा निवासा मा काटू श्यामना पहिलं गाणं आहे बोय ते आपण बनायला नव्हतं आणि 4-5 दिन मग अपलोड पण होईल. कारण की मी पायी यात्रा करा ना तुम्हाला माहितीच आहे. तर पायी यात्रा करता करता आपण गाणं बनायला वो काटू श्यामना गणपतीना पण. तर असा सपोर्ट राहू दे आणि यूट्यूबला पण सपोर्ट राहू द्या बोल. आणि गणपतीनं गाणं आवडलं तर कमेंट मा गणपती बाप्पा मोरया नक्की लिखी दिशात. जय खानदेश, जय महाराष्ट्र. बोल गणपती बाप्पा मोरया. तर मंडळी आपला भाऊनं गाणं यायला यूट्यूबले तर सगळ्यांनी नक्की वॉचिंग करा आणि भाऊले नको तो भाऊले जास्तीत जास्त सपोर्ट करा. कारण की आपला बाबा श्यामनं गाणं आहे, कारण की आपला बाबा गणपती बाप्पानं गाणं आहे आणि आपला खानदेशमा पहिलेच गणपती बाप्पानं गाणं यायले. तर भाऊले चांगला सपोर्ट कर ज्यात भाऊनी मी मला इंस्टाग्रामना आयडीला भाऊनी यूट्यूबने चॅनलने लिंक दिले तर त्याची सबस्क्राईब कर द्या. तर आडे दे का सगळं आते भंडार येस दे का या ट्रॉलीमध्ये सगळं लोड करेले. आहे दे का या मग चाय आहे मस्तपैकी चायनी सुविधा आहे. मस्त कप लेवाना आडेंग कप लेवाना आणि चाय लेवानी जेल जितली पेन येऊन त्याने पद्धतून प्रसादी दे का प्रसादी आहे. हावजो आहे ना आपला भात आहे गोड भात आणि रातले पापड्या होतात. आणि विश्वास आहे पापड्या खावामुळे ना डायरेक्ट खोकला यावं लागते जास्त. तर त्यामुळे आम्ही जास्त पापड्या वगैरे खात नाही. पण भात होता पण भात पण एवढं तेलगड पण टाकलं होतेच नाही त्यामुळे थोडी काही खात आणि जस्ट थोडंफारच खात होतं आम्ही जास्त काही खात नाही. तर ते का 24 घंटा आटे भंडारा चालू राहस. आते पण जर जेवण करून तर आते पण उपलब्ध होई जाई काही विषय नाही. दूधनासाठी दूधनी पिशवी वगैरे सगळं डायरेक्ट सगळी व्यवस्था करता तेच नाही. 4 ते 5 कूलर आहेत आणि झोपाल गादीनी व्यवस्था आहे, पंगरानी व्यवस्था आहे, आथरानी व्यवस्था आहे, या जेवणल्यापासून चटाईनी व्यवस्था आहे, खुर्च्या आहेत. आणि 1.5 महिन्यापर्यंत भंडारा चालूच मंडळी. आणि आता काल दे भंडारा संपेची म्हणजे 1.5 महिना पुरा होई जातील. बाबा रामदेवनी जत्रा राहस ना बाबा रामदेवनी तटे समाधी लिहिले पोखरले. तर तटे सगळाजण जातच कोण गाडीवर जास्त कोण पायी जास असं बाबा रामदेवनी विशेषता आहे. आणि बाबा रामदेवनी काही गेले माणसंच आणि बाबा रामदेवले बोलतच काही माणसंच आता लोक पण. आणि बाबानी महिमा पण तशी काही होती मंडळी. जसं आपण शिर्डीना साईबाबाला मानतोस आपला विठ्ठल भगवानले मानतोस जसं आपला महाराष्ट्राમાં अवतार होले तेच ना तटे जेच नाही आता राजस्थानमा अवतार लिहिता. गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान या 3 स्टेटમાં जास्त बाबा रामदेवले मानतोस. आपल्याकडे काही कोण माहीत नाही त्यामुळे मी तुम्हाला माहिती दिलं. आणि जर कोणी माहिती होईल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगत येण्याबद्दल काही माहिती होईल तर.
आते आपलं ते का चपात्या बनवणार ते कड़े में करते हो क्या इसको? मजबूरी में बनाना है तो ऐसा है क्या? अरे तू में भी चलता है। हाँ ठीक है। चलता है तो क्या पानी गिर रहा है तो हाँ देखा पाणी चालू आहे तडे म्हणून तवा चालू नाही तर कढाई बनवणार त्या कढाई गरम आहे त्यामुळे देखा का सीख रहा हूँ वांदा नाही बोलायचं चाय बरा चहा प्या असं चाय लागणे आपल्या त्या कशी वाफ निघाली मस्त गरम गरम गोविंद भाऊ चाय होऊ जाते मस्त पाणी बंद होऊ जायला भाऊ ते मस्त ल्या जय बोले की जय जय श्री महाकाल मंडळी जय महाराष्ट्र जय खानदेशकर मंडळी स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं आपला नवीन ब्लॉग मध्ये तर आपण बघा इकडेच थांबलो होतो नवा विशाल भंडारा तर बाबाजींचा भंडारा होता तर आपली सायकल वगैरे रेडी आहे शिवशक्ती तर सगळं सामान वगैरे पॅक केलं आहे तिला आणि गोविंद बोन ते पण येत आहे बघा तर आता इकडनं आपण निघूया आणि ही जी टर्नल दिसते ना तुम्हाला ही 2-3 दिवसापासून आपण पाहतोय पण आज तिला क्रॉस करूया आपण इकडनं चला ना हो और भैया जी आप कहाँ से हो? जय बाबा की रावत भाटा से जय बाबा की जय बाबा की जय बाबा की कहाँ से आप? राजस्थान रावत भाटा से है क्या? तो भैया जी हमको रात में ही मिल गए थे थोड़ी बातचीत होगी उनके साथ तो भी फोटो वगैरह लेंगे उनके साथ तर मंडळी आज 3 दिवसानंतर आपली शिवशक्ती निघाली आहे वातावरण बघा एकदम मोकळा देव आहे सगळं सूर्यनारायणनी पण दर्शन दिलंय तर मंडळी आज 3 दिवसानंतर आपण आपली शिवशक्ती काढली आहे तर बघा वातावरण एक नंबर झालंय शिवशक्ती बघा आणि गोविंद भाऊ चालले आपले नव पार्वती पते हर हर महादेव गोविंद भाऊ तू येणार ना तू येणार ना हा जय बाबा रे ही बघा मंडळी टर्नर लागणार आहे आपल्याला तर मंडळी आपण आता टर्नल मध्ये एंटर झालोय पाऊस गळतोय वर ना तिकडनं पाणी बघा किती जय जय श्री महाकाल हे बघा पाऊस किती करते पाणी पाऊस चालू नाही आहे पण हे ना सगळं ते पहाडाचं पाणी करते वरती पहाड आहे ना शिवशक्ती बाग ही चालली मस्त एकदम निवांत पण टर्नल क्रॉस केली आहे काही नाही जास्तीत जास्त 2 किलोमीटरची असेल 2-3-2.5 किलोमीटरची काही एवढे लांब टर्नल नसते पाऊस कमी राहतो असं म्हणता या टर्नलच्या त्या साईडला पाऊस जास्त राहतो आणि या साईडला कमी राहतो कारण या साईडला रिअल राजस्थान तर इथनं चालू होतो मंडळी आता बघा 200 किलोमीटर जयपूर बाकी आहे इकडनं टोक 105 आहे बुंदी या साईडला 4 दुकानाला आलो होतो आणि मॅगी घेतली भैया कितने है मैगी कितने है 5 है क्या चलो ठीक है उनके पास 5 ही है कितने हो गए 50 ठीक आहे सगळ्यात पहिले तुम्ही हा व्ह्यू चेक करा या व्ह्यूला पाहून सर कोणी म्हणणार नाही की भाऊ तू राजस्थान मध्ये चालतोय असं हा मंडळी मी खरंच राजस्थान मध्ये चालतोय आणि मला पण विश्वास होत नाही की असा व्ह्यू आहे राजस्थान मध्ये मी आता कोटाचा पुढे आहे
जयपूर राहिले इकडनं 200 किलोमीटर. या साईडला आहे ना सगळी ग्रीनरी आहे. मग जयपूरच्या त्या साईडला सगळे ते मातीचे रेचके तिले म्हणते ते रेचके तिले असं म्हणतात. ते मातीचे सगळे ढेरच जे तिकडं. ही बघा सगळी ग्रीनरी. काय व्ह्यू आहे यार, एक नंबर. अरे वातावरण पण एकदम थंडगार झालंय, एकदम मस्त चालते आपली शिवशक्ती. इकडे सगळा पाडी बघा आपण क्रॉस केलाय आणि 1-2च पाडी राहिली इकडे सगळी. आणि बघा कसं पाणी फ्लो होतं इकडनं. हे बघा पाऊस खूप पडलाय ना, त्यामुळे हे सगळं पाण्याचं पाणी जे पाटाला आता जाऊन भिडतंय. हे बघा नाल्यासारखे सगळा रस्ता जाम करून टाकलाय. तर चला मंडळी, आता गोविंद भाऊ ते मागे येत आहे. आता इकडनं टोक राहिले 40 किलोमीटर. तर तिकडंच आपण थांबूया शक्यतोवर, नाही तर मध्ये मध्ये कुठेतरी थांबूया, बघूया. गोविंद भाऊला येऊ द्या. आपण आले असतील ते पण 10-15 किलोमीटर काढलं असेल. आता वाजता आहे 9:30 वाजता आहे. आम्ही 6 वाजेचं निघालो होतो आणि मी तर आता 25 किलोमीटर येऊन गेला आहे पुढं. तर चला आता जाऊ पुढं, थांबू, त्यांना कॉल करू. थांबायचे असेल तर थांबू, नाही तर मग शेवटपर्यंत संध्याकाळीच भेटू त्यांना. तर मंडळी इकडे बघा हे गाडीचा काय हाल झालाय. तर फॉर्च्युनरची गाडी होती, लोड गेली होती बघा, डायरेक्ट इकडनं पलटी होऊन गेली. पूर्ण गाडीत उपटी मारून दिली त्यांनी डायरेक्ट. काय खरं नाही बोलोकच ना, तर काय सांगता येत नाही. एक तर त्यांनी तर काही खरं नाही होणार. उशीन पाणीनं रस्ता आहेत पहिलेच. माकड बघा तुम्ही, त्यांनी पाडलेलं आहे ते. काका त्यांच्या अंगावर चढून जात होते. बंदर को दिखाव ना, ते बघा. अरे बघा बघा वो, क्या नाम है उसका? राजू. चल चल राजू, राजू. तर मंडळी हे बघा, हे जे सगळं पाणी पाहताय ना तुम्ही, हे काही नदी वगैरे नाही आहे. तर हे सगळं हे शेतांमधनं पाणी मोहनसन आलंय आणि हायवेच्या या साईडला लागले. हे बघा सगळं तिकडनंच पाहत आलोय मी. लई बेकार पाऊस पडलाय भाऊ 3 दिवसाचा. का जबरदस्त पाऊस झाला ना, काय सांगू तुम्हाला. सगळ्याकडे पाऊस झालाय, फक्त जयपूरच्या त्या साईडला जास्त पाणी पडत नाही म्हणून. हे बघा तुम्ही किती बेकार पाणी वाहिलंय. तिकडनं सगळं ते शेतातनं पाणी, तिकडनं सगळं शेताचं पाणी इकडे आलंय. कारण की तिकडे सगळं तो पाडी बागे ना, रांगेत ना पाड्याचा, तर सगळं पाणी, पाडांचं पाणी हे सगळं शेतात वाहून आलंय बघा. हे बघा काही असं इकडं बसण्याचं होतं, तर इकडे बसलो. आता आपली शिवशक्ती लावून सण गोविंद भाऊ येत आहे मागे, त्यांना कॉल लावला, येतो म्हणे मी. आणि मी त्यांच्यापासून आता 15 किलोमीटर दूर आहे. तर मी मॅगी वगैरे घेऊन घेतली आणि आता इकडे भंडारा तर काही लागणार नाही, कारण की आज शेवटचा दिवस आहे. आणि गोविंद भाऊ म्हणे माझा खाटूश्यामची यात्रा 8वी यात्रा आहे म्हणे, कारण की पहिले पण यात्रा केली पायी यात्रा खाटूश्यामला दरवर्षी जातो म्हणे. कारण की इकडे आता भंडारा सापडणार नाही म्हणे, किंचित सापडतील, पण एवढं जर 50 किलोमीटरचं अंतर म्हणे तर नाहीच आहे. त्यामुळे मॅगी वगैरे घेऊन घेतली. तर आता इथं तर काही बनवणार नाही भाऊ, मला तर नाही वाटत इथं बनेन असं. तर चांगलं ठिकाण बघू आपण, पेट्रोल पंप वगैरे, तिथं मंदिर वगैरे भेटेन ना तिकडं. पहिले त्यांना येऊ द्या, मग आपण मस्त मॅगी वगैरे बनवू, मग खाऊ तिकडं. खूप दिवसापासून मॅगी खाल्ली मी. ते पोळ्याच खातोय, ते पुऱ्या पापड्या, आपल्याकडे पापड्या म्हणतात समजले, तेच खातोय सगळं. कारण की त्याच्या ना घसा खराब होऊन गेला आहे, सगळे तेलकट होते ना, असा विषय काहीतरी. आता मॅगी वगैरे थोडी चव तर बदलेल तोंडाची असं. पण आपल्या शिवशक्तीमधनं ते सामान होतं आपलं ठेवलेलं, ब्युटेन बॉटल आणि शेव वगैरे दिली होती एका भावाने, तर तीच आहे पडली होती. असंच म्हटलं चला आज खाऊन घेऊ. आणि आपली छोटीशी बोगणी आहे, तर हिच्यात बनून जाईल असं वाटतंय मला. आणि आपली एक प्लेट आहे. तर गोविंद भाऊ म्हणे मी येतोय म्हणे, तर चला म्हटलं या आपण बनवू म्हटलं लवकरच. तर गोविंद भाऊ आता राहिले 1.5 किलोमीटर मागे, ते म्हणे मी येतो म्हणे 10 ते 5 मिनिटात या. म्हटलं मी थांबलाय आता. तेवढ्यात आपण सामान वगैरे काढून घेतलं, ते आता येतच असतील. आणि ऊन पण एकदम तडाख्याचं पडलंय आणि आज एवढं पाऊस नाही आहे. खूप भारी वाटतंय मंडळी ऊन पावसानं, कारण की इतक्या दिवसापासून पाऊस पडत होता ना, लई बेकार काम होत होतं. पावसात चालणं काही वाटत नाही, पण पाऊस एवढा बेकार होता की चालणं मुश्किल करून देत होतं. बारीक राहिला तर काही वाटत नाही. आणि उन्हात आता बरं वाटतंय, कारण की इतक्या दिवसापासून पावसामध्ये होतो. आता किती ऊन पडलं ना काही वाटणार नाही. बरं मंडळी आपले गोविंद भाऊ ते पण आले, त्यांची एंट्री पण झाली. जय शंभू. तर
आता आपले मस्त मॅगी वगैरे बनली तर आता मस्त पैकी बॉटल सांगा तुम्ही 180 रुपयांनी द्या का तुम्ही गॅस घेतला तुम्ही बरोबर ना आहे आपले 10 स्वाभी बनावा ना 10-15 दिन 1 महिना आराम काढले ती काय ना पाहिले चप्पल लागे असं दाखडा चप्पल लागे कोण पाहिले नाही ते काय करतस तर मंडळी काही जणांना कमेंट येतात मला की भाऊ ही ब्युटेन बॉटल या गॅसला कशी स्टोव कनेक्ट करतात तर चला मी तुम्हाला दाखवतो गोईन मग कॅमेरा जवळ करा हे बघा याचे बुच्चन खोललं आणि स्टोवचं हे बघा या साईडला कनेक्ट करायचे असते हिचा विषय असा असतो की तिला जरा सावकाशच कनेक्ट करावे लागते बंद करा आपला आता स्टोव चालू झाला आहे आणि मॅगी बघा होते तयार गोविंद भाऊ बसले मस्त गोविंद भाऊचा पायाला थोडा प्रॉब्लेम आला आहे म्हणून चप्पल आता चेंज करावं लागेल क्रॉस घेऊन टाकू आपण पुढे इंडोली ना तिकडनं दिसत नाही बरं भाऊ गॅस चालू आहे का काही नाही मला पण दिसत नाही पण हे ऊन आहे ना त्यामुळे काही दिसत नाही मंडळी ही बघा आता आपली मॅगी झाली आहे तयार केली मस्त मॅगी टेस्ट वगैरे करून पाहिले 1 नंबर होती गोविंद भाऊ मॅगी कशी टेस्ट केली ना 1 नंबर बनली हो चला आता ब्युटेन बॉटल वगैरे काढूया आपण ओ बापरे आता आमची मॅगी झाली सांडून गेली बनवली तर आम्ही मॅगी होती ओली मॅगी बनवली होती म्हणजे पाण्याची तर बघा सुकी मॅगी झाली सगळी बघा जे होतं ते चांगल्यासाठी होतं काही विषय नाही ते बघा सगळी सुकी झाली आहे काही नाही 1 नंबर झालंय काम चला खाऊया मस्त आता गोविंद भाऊ काय विषय झाला मॅगीचा पडून गेली डायरेक्ट मग आता काय करतं जे वस्तू चांगल्यासाठी काय करतं आधी तर मंडळी जेवण वगैरे झालंय आपलं आणि आता सगळे ते आपले बोगणी वगैरे सगळे धुमसन ठेवून दिलं आपण बॅग मध्ये हे बघा या बॅग मध्ये टाकले आता गोविंद भाऊ मॅगीचं काय झालं आपलं नाही काही ना खादी बरी पण तरी पण मॅगी काय आपण खाले पडू दे नाही पण बट आखी खादी आखी खादी पण तर मंडळी मॅगी आखी खादी बरं चला आधी निघ सुद्धा आपण आले तर भावांना बहिणींना आपले गोविंद भाऊ ते निघाले त्यांना म्हटलं तुम्ही जा आणि आपले एक अंमलनेरना एक भाऊ आहेत भाऊ तेच ना आपले कॉलून था तर त्या डे मग तेच ना कॅम्पस वगैरे तर भाऊन त्या म्हणे तर देवली आटेंगशे मंडळी 52 किलोमीटर तर मग चला म्हटलं आता लवकर निघणे आणि गोविंद बोल बी म्हणतो तुम्ही लवकर चला म्हटलं पुढे कारण की तुमले पाय आहेत मी तर काही नाही 2-2.5 तास म्हणतो 52 किलोमीटर काही विषय नाही म्हणतं आणि आता वाढतात मंडळी आता 1 वाजा मी घ्या 1-1.5 वाजा मी घ्या तर म्हटलं चला तुम्ही भाऊ निघा पुढे मी येस म्हटलं आता तर आता आपले बॅग वगैरे सगळं सामान बॅगमध्ये ठेवायचं झाले बॉटल वगैरे भरणी पडी आठ आम्ही पाणी लिहिन तर पाहून त्यामध्ये पाणी लिहू शकतोस ती मोटर चालू कर देईन ती आता आम्ही पाणी बरं पिवानं आडे काय वांधा नाही मंडळी बोर चालू करा मोटर चालू करी तेच पाणी पितच आपल्याकडे 15 दिन लागून वाटते की परत आवाज पाणी येईन तो पाणी येईन आडे वांधाच नाही आणि आपले पण बोर पाणी की पिवान सवय पडी झाले पण विषय असा आहे की स्टार्टिंगला जे आपण मध्य प्रदेश मेंटेन होत ना तर ते पाणी पिवामुळे ना थोडं चेहऱ्याले पिंपल्स वगैरे वगैरे घेतात पण आता काही नाही सवय पडी की आपले पाणी नाही कारण की आपण पहिले 5 महिना पहिले यात्रा करू होती तो आपले पण पाणी मॅच होई घेतो पण आता आपण घर होतो आपण आपला तापीनं तिथं फिल्टर पाणी पिरन तू जे की आपले मॅच करत ते पाणी मग तीच सवय पडी गेली ना मग नवीन पाणी नाही आपली सवय नाही होती त्यामुळे थोडा चेहऱ्यावर साईड इफेक्ट होतात तर आता काही नाही एकदम क्लिअर होई झाले काही विषय नाही बाकी सगळे आपल्यावर महाकाल कृपा आहे महाकाल आपले कोणी ना कोणी सहायता करत जातच चला आता शिवशक्ती आपली कवच नाही वाटते की राणी की कवय आपण आले निघतोच भो आम्ही पण बलती बोर जायला शिवशक्ती तर ते सगळं बॅग वगैरे लिहून आणि निघून आपण देख आपली मॅगी आठी सांगा की आता तर ना पाणी वगैरे टाकायची दूध देणं पण कारण की कसं आहे कसाल तू चालता त्रास देवा ना आपण करेल ना मग आपणच साफ कर देवा ना बरोबर आहे का नाही चला तर मंडळी ऊन लय जबरदस्त पडतंय आणि त्यासाठी आपल्या डोळ्यांच्या सेफ्टीसाठी आपण गॉगल घालावाच उन्हामध्ये जर निघत असाल तर तुम्हाला तर बोललोच होतो मी की या टर्नलच्या त्या साईडला ऊन लय बेकार पडतं राजस्थानचा आता खरं चालू झालंय भाऊ उन्हाळ्याचा पावसाळ्याचा केव्हाही जा
राजस्थानमध्ये ऊन नाही सापडणार असं होऊच शकणार नाही. मंडळी पाऊस चालू होता, पावसामध्येच चाललो आणि बघा शिवशक्ती इकडे उभी केली होती आणि बाबा रामदेवजींचा भंडारा होता. म्हणजे आज शेवटचा दिवस ते सत्संग वगैरे रात्रभर जागरण राहील. चहा वगैरे पिली तिकडं आणि गोविंद बरोवले आपल्या मागे. गोविंद म्हणते आपल्या मागे 7 किलोमीटर राहिले. लोकेशन टाकली तर त्यांना म्हटलं या निवांत भाऊन त्यांचं घर राहिलं इकडनं 5 किलोमीटर. तर आपण पोचूया आणि गोविंद पोचतील मग संध्याकाळपर्यंत 3:30 वाजता. आता चला निघूया. चलो शिवशक्ती चालते क्या. जय श्री महाकाल. आपल्या शिवशक्तीची जी चैन आहे ना बघा, ही जी चैन आहे ना ही स्पोक पण तोडून टाकले तिने आणि चैन पण तुटली बघा. ती स्वतः चैन घेऊन जाते. तर आता देवळीमध्ये पोहोचलोय आपण. देवली तर पाहून ते येत आहे. बघू म्हणे काय करायचं येतं. दुकानावर घेऊन जाऊ तुला करू रिपेअर. ही बघा आता आपली सायकल झाली रेडी. स्पोक वगैरे टाकले तिचे आता. तर मंडळी आपण आता राजस्थानच्या देवलीमध्ये आहोत आणि CISF मध्ये काम करता ते आपले अंमलनेरचे भाऊ आहे. तर त्यांचा कॉल आला होता की भाऊ इकडे येऊन जाय म्हणे. आणि आपली सायकल वगैरे आता रिपेअर झाली. शिवशक्ती एकदम क्लिअर झाली. आणि हे बघा त्यांचे मित्र. भाऊ जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. कुठले आपण. जामनेर नेरी. जामनेरचे. आय लव्ह RTC देवली. ओके. रवींद्र पाटील. पाटील साहेब नमस्कार. तर भाऊ पण आपल्या सोबत आले होते. तर तिकडनं आपण सायकल दुरुस्त केली आता. तर आता इकडनं आपण क्वार्टर्स मध्ये एंटर करू आता सायकल. चला चला. हे बघा हे शिटुडे हे आपलं गेट आहे इकडं. तुम्हाला किती वर्ष झाली इकडं सर्व्हिसला. 10 वर्ष इथे झाले. 10 वर्ष झाले का. 10 वर्ष. अरे वा यार. हे बघा ही सगळी ट्रेनिंग सेंटर आहे इकडं. आलेले बाहेर. किती मुलं आहे ट्रेनिंगला. आता 1450 मुलं इथं ट्रेनिंग करताय. 1450 मुलं. हे सगळे सिलेक्ट झाले ना. हा सिलेक्ट झालेले. यांची ट्रेनिंग जॉब वगैरे लागली का त्यांना मग इकडं. हा हे जॉब ऑन जॉब आहेत का. ट्रेनिंग होते ट्रेनिंग मध्ये आता. आणि इथनं ट्रेनिंग झाल्यानंतर हे आउट होतील सर्व मुलं. बरं. आणि सगळ्या युनिटला डिवाइड होते इथं. बरं. एअरपोर्ट सेक्टर, मेट्रो ट्रेन, बरं प्रेस, मतलब थर्मल प्लांट. तिकडे सगळी ड्युटी यांची जाईल आता इकडनं. ओके. तर चला मंडळी आता आपण शिवशक्ती घेऊ आणि गेट आपण एंटर करू. कारण की गेट मध्ये कोणाला एंटर करू देत नाही. तर सिनियर आहे ते सगळ्यांचे. तर त्यांच्या परमिशनने आपण एंटर करूया आता. चला. ओके. सगळं ट्रेनिंगवाले मुलं भाऊ.